हॅलो 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 झाला यांचा आता हाताची घडी तोंडावर बोट कुणी बोलायचा नाही या ठिकाणी मित्रांनो सर्वांना एक विनंती असेल ना आपण फोटो वगैरे काढायला येतात तर रंगमंचावरती कृपया चपला घालून येऊ नका सर्वांना एक विनंती हात जोडून आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आदरणीय सन्माननीय शब्दांचे जादूगार भिकाजी लांबरे बुवा शायरांची वारी या ठिकाणी झालेली आहे आता दुसरी वारी आमची आहे आम्ही पण आता उभं राहिलं तर पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम नाच कला प्रेमी मायबाप प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा बुवा म्हणाले हे म्हणतात माझे खेडचे चमचमती बाई म्हणजे बायकोला चांगलं बोललं आहे ना बोलला ना बुवा होय बोललं ना होय काय बोललं बाय चमचमती बाय मी म्हणतो भले माझा बाबू काला असू दे पण बाबू माझा आहे ना खाल्ला वरला दाढी मिशीन काला असू दे पण बाबू कोणाचा आहे अरे बायको बोलली म्हणून का लगेच काय तुम्हाला घटस्फोट देणार नाही बायकोन जर ह्या घटस्फोट दिला अरे मराठवरती बाहेर पावसाचा भिजाला उड्या पडाल बुवा कारण आता आधाराला ही एकच बायको राहिली बुवा बाकी सगळ्या बायका आजारी पडले आता बायकोची ती एकटी एवढीच आहे आणि दुसरा विषय शाहीर बघा या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे या वादळगावचे ग्रामस्थ आहेत सन्माननीय संदीपजी कुर्टे संदीपजी वीर आणि संदीपजी चौगुले शिवाय तुरेवाले शाहीर आहेत त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बक्षीस आलंय आणि शाहीर खरंच मला तुमची पण आता कीव यायला लागली कीव खरंच मला लय तुमच्याकडनं कीव येते बुवा या इथल्या ग्रामस्थांचं पण असं म्हणणं आहे म्हणतात बुवा आम्ही 200 250 300 रुपये खर्च करून बारी बघायला आलोय तुमच्या ह्या मंगलाष्टका ऐकायला आम्ही काय रिकामं तुमचं नाही बुवा हो बुवा वाद्यास गावलं वारी करणार मला पण बुवा तुमची आज ना शपथ तुम्हाला काय सांगू बुवा मला तुमचा राग पण असा येतोय ना आणि तुम्ही बारीला आलो ना ते बारीला आलो ना हा भैरा कुठला चालू आहे अशा अजून तुळशीची लग्न व्हायचे बुवा त्याच्यानंतर काय खंड व्हायचे ते मंगलाष्टका खंड व्हा तुम्ही काय बुवा तुम्हाला आज बोलू मी आणि दुसरा विषय शाहीर नमन केले बुवा ते नमन काय केले ते पण सांगतो राव दादा आज त्यांच्याकडे मला बोलायला काही शिल्लकच नाही पण विषय काय मित्रांनो माझा नमन या लोकांना विरोध नाही माझं म्हणणं काय आहे या भागात पण काय नमनाचे कलाकार कमी आहेत भरपूर जण आहेत जर नमन शक्ती तुला होत नसेल तर शक्ती तुला नमन हवंय कशाला आणि ज्यांना बक्षीस देणारे जे आहेत त्यांना पण मित्रांनो हे सांगते तुम्हाला यांना 500 दिलं मी यांना 1000 रुपये बक्षीस लावतो आज ओव्हर चला यांनी मला इथे येऊन लावणीचा ठोकं लावून दाखवायचा आहे लावणी पण महाराष्ट्राची संस्कृती आहे की नाही जी काही अशा लावणी सम्राटांनी जपली यांना तुम्ही 500 रुपये दिलं नमन करायला मी 1000 देतो 1000 काय नाही बोलणार किती देतो 1000 पंकज 1000 रुपये रोख देतो यांनी इथे मला आहे ना एक लावणीचा ठुमका लावून दाखवायचा कारभारी दमन कारभाऱ्याला बाहेर घेऊन या हो द्या दमन लावून नका ठुमका वाद्यास गावलं मेलं बारी करणार तुम्ही ते तुम्ही बारीला आलो ना ही शाही बक्षीस लावणारे पण जे कोण त्यांना हात जोडून विनंती मित्रांनो शक्ती तुला कोणाचा आहे आपला आहे नमन कोणाचा आहे आपला आहे या लोककलेच्या विटंबना करतात फक्त एकटे विकास नावरे का बाकीचे शाहीर करत नाही बाकीच्या कोणाला देवेंद्र शिमल भो चांगले या नागा बरोबर ते शाहीर आहेत ते नमन करत नाही ते नमन सुद्धा घालतात म्हणजे शक्ती तुला नमन करायला करेल ह्यानी कधी नमन ह्याच्या दाड्या मिशा काढ ह्यांना मावशी बनवासाठी देशील नमन एवढी नमनाची खास आहे ना तुम्हाला शक्ती तुझ्या मावशीचं काम करा बरोबर ना आणि मग म्हणा कारभारी दमन हो हे घ्या 1000 आल्यावर लावा ठुमका हो द्या दमन नुसता घामानं अंग नाही भिजायचा दिसत नाही तिथं पण कपडा ओला होत दिसल्या म्हणून बुवा आता राहिला विषय शाहिरांचा शाहीर म्हणतात मोठमोठे झाड केलं गंमत मध्ये भेंडी लांबरे करा हिंमत मध्ये मी मग अशी काय म्हटलं त्याला मी काय बोललो बुवा ना
मोठमोठं गार दिलं गंमत मध्ये, पण आज सुद्धा तुमच्या समोर राजेश बुवा तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये. तर बुवा म्हणतात काय जीएसटी लावणं चालू आहे, जीएसटी सकट आलोय म्हणून फक्त एक राजेश निकम वगळता फक्त राजेश निकम सोबतच्या सगळ्या कार्यक्रमाचे बोर्ड हाऊसफुल लागले म्हणून राजेश बुवा जीएसटी सहित आला, म्हणून राजेश बुवा जीएसटी सहित आला. आता राहिला विषय महत्वाचा, प्रश्न उत्तराचा भाग. कोणी मग अशी गाणं गायली, बा माझ्या गंडळेश्वरा, बा माझे नवलाय पावलाय, बाय माझ्या जागेच्या मालका, काय चुकून झाले असेल तर माझ्याकडनं मान्यवान कर. आणि हा जो काय माझा जो नवरदेवाचा आणि माझा बायकोचा जो काय जोडा लागलाय, जो काय संसार आहे, हा असाच कायमस्वरूपी राहू दे ग महाराजा. पक्ष झालेला आहे अवधूत संजय मालक यांच्याकडून स्वराज विकास मालक यांच्याकडून खास राजेश भाऊंसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि फरमाईश आलेली आहे माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम यांनी देवगती दिसणारा तुला माणसा माणसाचा आहे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो चला असू द्या, आहे ना भेंडी गवार आता काय तो गोवाना देतो, तत्पूर्वी मित्रांनो एक महत्वाचा भाग आहे प्रश्न उत्तराचा. पाऊस पण बाहेर काढूच लागले, थंडवूनच टाकतो, पण असू द्या. शाहीर आणि माझ्या विषयाचं दिलेलं उत्तर. शाहीर आज या ठिकाणी आदरणीय सन्माननीय झराची बीर माऊली आलेले आहेत, तर त्यांना एक शाहिरी मानाचा मुजरा करतो. अजून या ठिकाणी बरेचसे शाहिरी वर्ग आलेले आहेत. सन्माननीय शाहिरांचे तुमचे गुरुवर्य जे माझे गुरुवर्य देखील आहेत, मला गुरु समान आहेत, प्रभाकरजी धनावडे माऊली यांचे देखील मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून आज या समाजाच्या साक्षीने सांगतो, शाहिरांनी माझ्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर हे 100 नाही 200% चुकलेलं आहे. कारण मी तुम्हाला मगाशी म्हटलं मी रंगमंचावरती, कारण विशेष आहे बुवा प्रश्न उत्तराचा भाग काय, प्रश्न फोडण्यासाठीच आहेत ना, पण शाहीर तुमचं आजचं उत्तर चुकलेलं आहे. आता विषय आहे शाहिरांच्या प्रश्नाचा. मित्रांनो तुम्ही सर्व जाणकार आहात, शाहिरांच्या विषयाला अगदी आत्मविश्वासाने हात घालतो. शाहिरांचा विषय आहे की कमरेला आकडी कोणती बांधून, तो शाहिरांचा विषय आहे की ते बळीराजाला वरदान कोणी दिलं. तर मित्रांनो आज या खंडाळेश्वराच्या नगरीमध्ये तुमच्या सर्वांच्या साक्षीनं शाहिरांच्या विषयाचं उत्तर देतोय. शाहीर गेल्या वर्षी त्यांच्या ग्रंथाचं नाव सांगायचं की भूमाता गौरव गाथा, या ग्रंथामध्ये माझ्या विषयाचं उत्तर आहे. या वर्षी काय बुवा ते नाव सांगत नाहीत, या वर्षी म्हणतात एक राजा त्याचा परिवार आणि एक देव अशी कथा आहे. पण शाहीर तुम्ही गेल्या वर्षीपर्यंतच्या ग्रंथाचं नाव सांगत होता की भूमाता आणि गौरव गाथा, याच ग्रंथाच्या कथासाराच्या नुसार शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर देतोय. विषयाचं उत्तर आहे का शाहीर, विषयाचं उत्तर असं आहे भूमाता गौरव गाथा या ग्रंथ संदर्भानुसार नागरी बळीराजाला कमरेला आकडी कोयती बांधून नागर धरण्याचे महावरदान खुद्द भूमाता म्हणजे श्रीरूपातली पृथ्वी माता हिने दिले. कथा मित्रांनो अशी आहे, राजा आणि त्याचा परिवाराची पार्श्वभूमी पौराणिक काळामध्ये पृथुवैन्य राजा म्हणजे पृथु नावाचा एक पराक्रमी राजा, जो प्रजाही दक्ष राजा होऊन गेला. त्याचे वडील वेद, त्या पृथु राजाच्या वडिलांचं नाव होतं वेद. हे अत्यंत अन्यायी क्रूर आणि राजे होते, ज्यांच्या पापामुळे संपूर्ण राजा दुष्काळ पडला होता. परंतु राजा पृथु हा अत्यंत सदाचारी आणि प्रजेवर देवासारखं प्रेम करणारा होता. त्याच्या पत्नीचं नाव आर्ची असं होतं. पारशाची आर्ची नाही, पृथुची आई, पृथुची पत्नी, तिचं नाव होतं आर्ची. वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा पृथु स्वतः गादीवर बसला तेव्हा प्रजेची अवस्था अन्न वाचून अत्यंत दयनीय आणि क्षीण आणि अशक्त झाली होती. आपल्या प्रजेची ही भूक आणि दयनीय अवस्था पाहून राजा पृथूचे मन रवले आणि पुरोहितांचा सल्ला घेतला. पुरोहितांनी राजा पृथूला असं सांगितले की सर्व धनधान्य आणि अन्न फळे आणि फुलं ही पृथ्वीने स्वतःच्या पोटात लपवून ठेवली आहेत, ते मिळवण्याचा प्रयत्न कर. हे ऐकून संतप्त झालेला राजा पृथूने प्रजेसाठी पृथ्वीकडून अन्न खेचून आणण्याच्या उद्देशाने आपले धनुष्यबाण सज्ज केलं. राजाने धनुष्यबाण उपसतात संपूर्ण पृथ्वी माता हादरून गेली. राजाचा तो प्रजहितेचा आवेश पाहून भूमाता म्हणजे स्वतः पृथ्वी माता अत्यंत सुंदर रूपामध्ये स्त्रीचं रूप धारण करून राजा पृथ्वीसमोर प्रकट झाली. स्त्री रूपात प्रकट झालेल्या भूमातेनं राजा पृथ्वीचा नाम शांत केला आणि त्याला शस्त्र दिलं. ते शस्त्र होतं धनुष्य. मातेने सांगितलं की पृथ्वीराजा हे धनुष्य सोडून तू कृषी कार्य कर म्हणजे शेतीचं कार्य कर असा उपदेश दिला. तिने सांगितलं हे धनुष्य सोडून तू कृषी कार्य कर असा उपदेश दिला.
तिने राजाला आणि त्या प्रजेला ज्यांना भूमिपुत्र म्हणजे नागरी भरराजा म्हटलं जातं असं महावरदान दिलं. तर ते महावरदान काय होतं त्या का पृथ्वी मातेने सांगितलं, हे प्रजाहितक्ष राजा पृथू, धनुष्यबाण बाजूला ठेव आणि हातात नांगर, कुदळ, फावडा आणि आकडी कोयती ही शेतीची उपकरणं घे. जेव्हा तुझा शेतकरी भूमीची सेवा करण्यासाठी कमरेला ही आकडी कोयती बांधून नांगर धरेल तेव्हा त्याच्यावर माझी सदैव कृपा राहील. लोखंडाच्या या पवित्र शस्त्राच्या प्रभावामुळे शेतात काम करणाऱ्या बैलांना, कष्टकरी माणसांना आणि स्वतः शेतभूमीला कोणत्याही अनिष्ट, वाईट किंवा तांत्रिक शक्तीचा त्रास होणार नाही. असं सर्व संकट आणि इडापिडा दूर होऊन जातील आणि ही संपूर्ण प्रजा धनधान्याने समृद्ध होईल. हे शाहीर माझ्या भाषणातून तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्ही नामवंत शाहीर आहात. तुम्ही मागाशी सांगितले भडगाव संघाच्या 2 शाहिरांचे तुम्ही विषय फोडले. गेल्या वर्षी शाहीर संदीपचा तुम्ही विषय फोडला आणि ह्या वर्षी शाहीर मी तुमच्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न केला. मला माहिती आहे माझा स्वतःपेक्षा तुमच्यावरती विश्वास जास्त आहे, कारण तुम्ही एका चांगल्या घराण्यातले आहात. आदरणीय सन्माननीय मधुकर धनावडे माऊली यांच्या घराण्यातले आहात, त्यांचे शिष्य आहात. म्हणून शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर दिलंय. जर योग्य असेल तर निश्चित माझ्या विषयाने आणि म्हणून चला आता आहे ना, अरे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 मी उगाच नाही म्हटलं. ही गाणी सगळी गुरांक जाऊन पाठ केलेली आहे. हे गुरांकडून आलापणा शिकलं. ही अशीच गाणी यांनी पाठ केलेली आणि म्हणून अरे काय बोलू बुवा तुम्ही म्हणता असते का नशीब तरी अरे गाना जो वरीला गाना जो वरी नाही तर मला वाटतं आता काय साखरपुडा झालं, नंतर असं का झालं, आता मला वाटतं लग्न पण झालं. आता बहुतेक मला वाटतंय लोणावळा, खंडावला, कोल्हापूरचा पानाळा कुठं जायचं झाला कार्यक्रम सगळा घेतलं. आणि म्हणून चला पहिला विषय बुवा रात्र थोडी आणि सोंगबार मोजून बुवा, कारण उद्या सकाळी तुम्हाला पण मुंबईला निघायचंय, आम्हाला पण मुंबईत निघायचंय बुवा. आजचा सोमवार, उद्या मुंबईत होणार. आणि म्हणून चला विषय काय बघा, पहिला विषय शाहिरांना गातोय, म्हणायचं आहे काय का, अरे मरदा सारखा मरदा तू खरा, मग विचार नाही सगळ्याला तू पुरा, लांब हो रे तोंडाला काळ फार. इंद्राची पत्नी सचिन आपल्या नवऱ्याला काय सांगितलं काय का, अरे मरदा सारखा मरदा तू खरा, मग विचार नाही त्याला सजरा, लांब हो रे तोंडाला काळ फार. तुझा झालाय सत्यानाश, तुझा झालाय सत्यानाश, त्याचा बघतोस केवढा, त्याचा झालाय सत्यानाश, त्याचा बघतोस केवढा.
हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित झालेले आहेत, तर त्यांना या ठिकाणी मनातून मुजरा करतो. काय मित्रांनो, विषय काय आहे? आमचे डेरे दादा सुरेश मालपेकर दादा या रत्नागिरी जिल्ह्यातील आमचा सिद्धेश असेल, नामवंत कलाकार आहात तुम्ही. मला खरं सांगा, मी तुम्हाला दोषच देत नाही, तुम्ही सर्व पोरच मध्ये या ठिकाणी आमची सगळी सीएसपीची टीम आहे. हे किड आहे, किड कुठे काय पंकज दादा घालेकर हे किड आहे सगळं मित्रांनो घातलं. मला खरं सांगायचं, हे मोठमोठं गार गंमत मध्ये करण्यात एक गाणं जर गोवानी तालासाला गायलेलं असेल ना, शक्ती तुला सोडून तरी दे, सोडून दे. काय म्हणतोय बोआ, ओ बोआ, ही खुली नाही आलेली, ही लय हुशार आहे, ही खुली नाही. तुम्ही खाली 4 खाली 5 ते वाटणं शकताय खाली. आमचा डेरे दादा म्हणतायत म्हणतील मंदिर काय माहिती नाही, पण म्हणत आहे मी यालाच गाणार जर कुठं खाली 4 आणि कुठं काय. विषय काय मित्रांनो, शाहिरांचं बाकी काय नाही. एक जर विनोदाचा भाग सोडला, हा जर सोडला तर हा माणूस गाण्यामध्ये शून्य आहे. पंकज दादा, आणि मी काय म्हणतो नाव गणाचं गोंदाईचं गणाला शाहीर तुम्ही रेकॉर्डिंगला किती कस काढून गाता ना, त्याला महत्व नाही. तुम्ही लाईव्हला शाहीर तर काय लोकांना देताय ना, किती तालात गातावाय, किती सुरा गातावाय, याच्या शाहीर याच्या. आणि म्हणतात हा टोपी घाला, मला लाज वाटते घाला. म्हणतात घोडका आणि धोडका, अरे येड्याची जत्रा आणि कारभारी सत्रा, येड्याची जत्रा कारभारी सत्रा. यांना इथं कोण विचारत नाही कुत्रा बुवा तुम्हाला. सगळं आज गांगारला आहे. बाबा माझा एवढा गांगरला आहे, वाटणं शकताय वाजवणार माझं हो आपलं आहे ना, इथं घे तिथं घे. आणि शाहीर सचिन दादा बरं उठा वरती, 1 मिनिट उठा. पण आज सांगतोय सर्वांच्या साक्षीनं, याचं क्रेडिट नांगोरे मोहना द्यायचं नाही, आणि ते तुम्ही घ्यायचं पण नाही. हे म्हणतात त्याला टोपी घाला लाज वाटते. आज खंडाळेश्वराची टोपी तुमच्या सर्वांच्या साक्षीने घालतोय. या दादा तुमच्या डोक्यावरची टोपी याचं म्हणजे ना, आज मला लाज वाटते. आज या माझ्या कौंदेर अवघडकरांची टोपी आज या ठिकाणी सर्वांच्या सन्मानाने घालतोय. सर्वांच्या साक्षीने घालतोय, सगळ्यांच्या साक्षीने टोपी घालतोय आज. कारण अरे टोपी लोकांना टोपी घालून टोपी लावल्यापेक्षा टोपी न घातलेली बरी. पण आज या सर्वांच्या साक्षीने टोपी घालतोय. बाबा लाज नाही. आज या ठिकाणी या पवित्र जागेत या सर्व माझ्या समाजाच्या साक्षीने बाबा आज टोपी घालून दाखवले. याचं क्रेडिट तर घ्याल, याचं क्रेडिट तर घ्याल. बोलाल अशामध्ये टोपी घालतात या डोकून टाकीन गोष्ट उद्या मुंबईला सांगतोय. म्हणून दुसरा विषय चला, शाहिराणी माझ्या गवळणीच्या उत्तर दिलं आहे ना. काय शाहीर काय म्हणतात ऐका, माझ्या गवळणीची चांदी आणि कशामध्ये बुवा म्हणतात, काय म्हणतात, माझी लाडाची तू गुणाची बाय वाया नाही ही मोठी, बाय वाया नाही ही मोठी, करू नकोस माझी खोटी, धन हातात धरून बोटी. परत म्हणतात आवाज होता काली कशी दिसती, उद्या खेळाची होईल खोटी, धन हातात माझी बोटी. मला एक कशाला 2-2 धर गोटी धराय मला दिलीस ना, एका गोटीत काय व्हायचं आहे. आणि काली कशाला, एक पांढरी कशाला 2-2 धरण, एक काली धरतो एक पांढरी धरतो, विशेष सांगा काय बरोबर. एकच गोटी कशाला धरू, लंगोटी तुझा दोन्ही खाली सांगायला दोन्ही पकडल सोडायचो अशा आवडून धरण, उद्या तुला खेळायला कामाला येते. आणि म्हणून शाहिरांची गवळण काय रे देवा आहे ना. अरे गावळ्याच्या तो इथं काय होतं माहितीये, साऊंड आहे ना मित्रांनो, रिवर्ब उलटा फेकतोय, त्याच्यामुळं तिकडं काय आवाज येत नाही. ते काय म्हणतात, अगं गावळ्याच्या आहे ना मंदा छंदा आणि कुंदा काहीतरी बोललं, आता मला काय ऐकायला आलं थोडं निवड घेत आहे का. अगं गावळ्याच्या मंदा छंदा तुला भेटाया आल्या तिंदा, भेटाया आल्या तिंदा, तरी त्याची केलीस का तू निंदा. हे लग्नाची गाणी सगळी, ही गाणी आहे ना सगळी लग्नात ती पाडतील. गोरांशी जाऊन एवढा शिकले तू ऐका. बरं चला आता काय, मी पण आता कसा उत्तर करण्यात येतोय बघा आहे ना. मंदा आणि चंदा मी पण काय बघा, बसल्या रिकाम्या चंदा मंदा, बसल्या रिकाम्या चंदा मंदा, त्यांच्या जोडीला आली कुंदा. ओ कुंदा की मंदा माई शिकलेली नव्हती काय, नवीन माई आणाली होती काय,
रमणबाई शिकलेली नव्हती काय रमणबाई अडाणी होती काय म्हणून म्हणून त्याक्तीच म्हणा आणि जोडीला ह्यांची बहीण कुंदा कशाची ऐका बसल्या रिकाम्या चंदा मंदा त्यांच्या जोडीला आली कुंदा तर आता काय म्हणते कानाला त्यांची कशाला करू निंदा मी त्यांची कशाला करू निंदा काना मला घरी हाय कामधंदा काय त्याची निंदा करायची तेवढीच मला काम आहे माझ्या घरात काय मला काम नाही त्यांची कशाला करू निंदा काना मला घरी हाय कामधंदा बाईला पावसात पाठवू नका या बाईशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय पण नाही आता आणि म्हणून विषय काय मित्रांनो पुढचा विषय शाहिरीने सुद्धा माझी चांगलीच दिली मी काय वाईट म्हणत नाही पण शाहीर मी पण तुम्हाला ते काय मगाशी म्हणतो ना यांना मला कसला प्रॉब्लेम होईल एवढा चांगला नवरा आता मला म्हणतात चमचमती बाई भले काला असू दे पण नवरा माझा आहे एवढा चांगला नवरा असताना मला त्याला प्रॉब्लेम कसला मला प्रॉब्लेम आहे हा विषय कसा आहे बघा हा आता मित्रांनो सर्वीकडे आहे ना भात लावण्याची कामं चालू आहे ऐका ना बरोबर ऐका नागराचा फाल लावतो ना म्हणून विषय कसा बघा अरे नामद्वार्याला मांडून ठेवलाय काम हाय याचा हो पहिला हो चंदन कोपराने धरून ठेव म्हणून म्हणतोय अरे नामद्वार्याला म्हणजे कासऱ्याला गोवा कासरा लांब ठेवलाय करून सचिनचा विषय कसा आहे बघा अरे नामद्वार्याला मांडून ठेवलाय काम हाय याचा हो पहिलं बायको काय म्हणते अवधनी याला सोडू नका हो सैन या कासरीला जो बांधून ठेवला होय ना लांब दोरीचे ठेवले होय ना याला सोडायचं नाही याला सोडू नका तुम्ही सैन याला सोडू नका तुम्ही सैन बायको काय म्हणते याला सोडू नका तुम्ही सैन घरा नागराला काला हवैन याला सोडू नका तुम्ही सैन घरा नागराला काला हवैन याला सोडू नका तुम्ही सैन 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 गणाचा पण भाग दिला चाललाय कोणासाठी शाहीर काय माहितीये तुम्ही माणूस भाऊच मी तुम्हाला वाईट नाही म्हणत पण बारी ही बारीच्या पद्धतीने झाली पाहिजे आणि दुसरा मुद्दा शाहीर अजून पण सांगतो एवढे चांगले हिरे आहेत तुमच्याकडे सर्व कलाकार सर्व संगीतकार त्यांचा काहीतरी बुवा उपयोग करून घ्या त्यांना गीता आल्यावर बुवा मोठेपणा सांगत नाही पंकज दादा गाणेकर मोठेपणा नाही सांगावं पंकज दादानी
कुठल्या कार्यक्रमाची कधी बुवा राजेश भाऊ प्रॅक्टिस करतो काय जायचा मोबाईल उघड स्केल काय हा चला चला वारीवर काय विषय होता प्रॅक्टिस हा विषय बुवा मोठेपणा नाही बुवा हा विश्वास आहे गाणाऱ्यापेक्षा माझ्या कलाकारांचा माझ्यावरती की आपला बुवा भले कुठेतरी सुराला हलत पण स्केल काय मला सोडायचा हा विषय नाही बुवा आणि म्हणून पुढचा विषय आहे की बक्षीस झाले आहे रोशनी राजेंद्र मानसी चौगुले ताई खास बुवांसाठी ताईंच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक केलेला आहे आणि म्हणून चला एक विषय या ठिकाणी घेतोय मंडळाचा विषय घेतोय आमचे सन्माननीय सचिन दादा यांनी सांगितलं होतं की जे समाजसेवक आहेत आमचे बाबू दादा पाटील यांच्यावरती गाणं झालं पाहिजे आणि त्यानंतर मित्रांनो माझे गुरुवर्य शाहीर विजयजी निकमावली यांच्यासाठी जी फरमाईश आलेली आहे बुवा काही शाहीर असं म्हणतात गाणाराचा पोरगा कधी गाणारा झाला नाही पण शाहीर जिथं रुजतं ना तिथंच पिकतं आणि म्हणून बुवा गाणाऱ्याचा पोरगा आज गाणारा झाला बुवा विषय आहे या ठिकाणी आयोजकांसाठी म्हणायचंय असा महादेव मोठा जगी व त्याची आरणागीर पार्वती इथं माळ्याची सती येडू डोंगरावर नांदती विषय का आहे मनान प्रेमळ मोठं आहे मनान प्रेमळ मोठं कळलं होताच आमची भेट आहे मनान प्रेमळ मोठं कळलं होताच आमची भेट असा माणूस बघा हा ग्रेट असा माणूस बघा हा ग्रेट दिलदार आहे बाबू शेठ असा माणूस बघा ग्रेट दिलदार आहे बाबू शेठ शेवटचा भाग असेल माझं गुरुवर्य आदरणीय विजयजी निकमावली फरमाईश दिलेली आहे की त्यांनी एका मुळे एका अंतराने ठेवावी आणि या ठिकाणी कार्यक्रमाचा पण सांगता करूया हॅलो हॅलो धन्यवाद या ठिकाणी आयोजकाच्या फरमाईश आलेली आहे त्याच्या निमित्ताने या ठिकाणी ती संधी प्राप्त करतील त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि छोट्याशा गीताला सुरुवात करतो Ah
दिसणार तुला देव कधी दिसणार तुला अहो या माणसा माणसातला देव कधी दिसणार तुला माणसा माणसातला देव कधी दिसणार तुला या ठिकाणी राज थोडे आणि स्वर्गपाल पुन्हा एकदा आमचे सचिन दादा मालक आणि सर्व आमची या ठिकाणी मंडळी या सर्वांना पुन्हा एकदा लाख लाख आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की या कार्यक्रमाची संधी या छोट्याशा क्षेत्रात दिली. तर त्याचप्रमाणे माझ्या सर्व रसिकांना त्या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो. मित्रांनो, एवढा उशीर होऊन सुद्धा आपण सर्वजण अजून या कार्यक्रमाचे साक्षीदार आहात, त्याबद्दल आपल्या ठिकाणी आभार मानतो. शहराने देखील समजू शाहीर लहान तोंडी चुकून जर काही मोठा शब्द गेला असेल, उन्हा शब्द गेला असेल, ज्याच्याने तुमचा अंतःकरण दुखावला असेल, छोटा भाऊ समजून ही माझी चूक पत्रात गेला अशा बाळगतो. तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने मित्रांनो आजची सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.